बिग बॉसच्या मेकर्सनी असं ठरवलं होतं की जे कुठले सदस्य हे गेल्या काही सीझन्समध्ये येऊन गेलेले आहेत त्यांना आणायचं आणि त्यातले एक सर्वात वयोवृद्ध म्हणजे सगळ्यात ज्यांचे जास्त वय आहे ते म्हणजे अनिल तथ्थे. आता मी नाव जर चुकीचं घेत असेल तर मला माफ करा, कारण की त्यांचं नाव मला बरोबर प्रोनाऊन्स करता येत नाहीये. तर जे अनिल तथ्थे जे घरामध्ये आज गेले त्यानंतर जे काय आपल्याला गोष्ट तिकडे बघायला मिळाली ना, ती जरा सांगायचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. त्यातल्या काही गोष्टी मला पटल्या, काही गोष्टी पटल्या नाहीत. कारण की ज्याही पद्धतीने ते वर्षाताईंवर लाईन मारायचा प्रयत्न करत होते, ज्या एवढं फ्लर्टिंग करायचा प्रयत्न करत होते. अरे माझं त्यांना म्हणणे, एक तुमचं वय 75 आहे, तुम्ही काय प्रकारच्या गोष्टी तिकडे करताय, तुम्ही ऍक्च्युली तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही तिकडे घरामध्ये गेल्यावर सांगताय काय, मला तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं, मला तुलाच पटवायचं होतं, अशा प्रकारच्या तिकडे त्या गोष्टी करतात. पण बोलतात मग मला, मी जेव्हा माझं लग्न होणार होतं त्या टायमाला मी एक अट घातली होती की मला माझ्या बायकोचे डोळे जे आहेत ते संपूर्णपणे ही जी वर्षा आहेत यासारखे पाहिजेत, आणि वर्षासारखे जर डोळे नसेल तर मला नाही लग्न करायचं. पण योगायोगाने असं गोष्ट घडली की त्यांच्या आयुष्यात देखील तुमच्या सेम टू सेम वर्षासारखे डोळे असणारी बायको त्यांना मिळाली. अरे म्हणजे या गोष्टी, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही बोलताय काय तिकडे. पुन्हा मला तुझ्यासोबत काम करायचं आहे, जर मी काही एक 20-25 वर्ष उशिरा जन्माला आलो असतो तर मी तुझ्यासोबत कदाचित काम केलं असू शकतं, किंवा काय माहीत आपण सोबत देखील असू शकलो असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायचा प्रयत्न तिकडे केला. पर्सनली मला त्या आवडल्या नाहीत, कारण की त्यांचं प्रोफेशन हे खूप वेगळं आहे आणि त्यांचं जे काय आजचं वागणं होतं ते मला पटलेलं नाहीये. आणि बिग बॉस देखील तिकडे त्यांना काय होतं, त्याला प्रोत्साहन करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, ते बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये आले होते, ठीक आहे, सगळं त्यांना सपोर्ट करणं सगळं साहजिक आहे. पण जे काही तिकडे प्रकार त्यांनी केला तो मला नाही आवडला, जो काही वर्षाताईंबद्दल केला तो. त्यानंतर आपण येऊया निक्कीला. तिकडे त्यांनी खूपच जास्त प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला, किंवा त्यांना एकदम निक्कीला असं एकदम पुढे, म्हणजे तुझ्याशिवाय बिग बॉसच नाहीये, हे त्यांचे वाक्य होते की बिग बॉस तुझ्याशिवाय आम्ही कसं बघायचं, बिग बॉस म्हणजेच तू आहेस, अशा प्रकारच्या गोष्टी निक्कीला सांगायचा प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट आता उघड सांगतो की आज जे काही हे 3 सदस्य आले होते, 3 गेस्ट आले होते, म्हणजे सर्वात पहिले अभिजित बिचुकले, त्यानंतर ते अनिल तथ्थे, त्यानंतर राखी सावंत, हे तिघांनी देखील मिळून निक्कीची खूप जास्त तारीफ करायचा प्रयत्न केला आहे. तिला तिकडे निगेटिव्ह न दाखवता खूप पॉझिटिव्ह दाखवायचा प्रयत्न या मेकर्सने तरी केलेला आहे, एडिटिंग वगैरे करून. आता रिअल तिकडे आतमध्ये काय घडलंय माहित नाही, पण जे आपल्याला फक्त ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, जे कोण हे गेस्ट चांगलं निक्कीबद्दल बोललेलं आहे तेच आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि स्पष्टपणे आता असं दिसायला लागलेलं आहे, पूर्ण चित्र बिग बॉसने तयार केलेलं आहे की निक्की ही आता विनर होणार आहे. आणि तुम्हाला आता बघायचं असेल तर बघा, नसेल बघायचं नका बघू, कारण की एकदा सीझन निघून गेला की त्या लोकांना वाटतं की एकदा ह्यांनी नाही ऐकलं म्हणजे झालं, संपलं, आपलं डिसिजन बायस्डपणे देऊन टाकायचं, संपला विषय. पण तसं नसतं. यावेळेस लोक खूप जास्त भडकलेली आहेत बिग बॉसवर, कारण की 100 दिवसाचा गेम तुम्ही 70 दिवसामध्ये संपवताय. त्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे काही सदस्य आहे जो विनर व्हावा ते तुम्ही न करता तुम्हाला जो हवाय तो विनर तुम्ही करताय, किंवा तशा प्रकारचे डील्स तुम्ही त्या कंटेस्टंट सोबत केल्यात की तुला आम्ही डायरेक्ट विनर बनवू, तू फक्त आमच्या घरामध्ये ये. आणि ते आपल्याला वारंवार निक्कीनी जाणीव करून दिली आहे त्याची, की मला या शोमध्ये ह्याच्यामुळेच यायचं नव्हतं की इथल्या लोकांची मेंटॅलिटी खराब आहे, मराठी लोकांचा अपमान करून 1000 वेळा तरी देखील ती विनर होऊ शकते. तर समजून जागी, हा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता की निक्कीला आम्ही विनर करणार आहोत आणि तिला घरामध्ये आणावं लागणार आहे म्हणजे आहे, आणि तुला आम्ही विनर बनवणार म्हणजे बनवणार. अशाच प्रकारची गोष्ट ही आता स्पष्ट झालेली आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मध्ये खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.